खमंग अशी पाटवडी केली आहे बघा. पाटवडी करताना बेसन किती घ्यायचं, पाणी किती घ्यायचं. बरं पाटवडी खात असताना ना खाताना दडदडीत लागते, कधी कधी ठोठरा बसतो, म्हणजे वडी कोरडी झाली आहे. छान नाजूक पातळ पण झाली पाहिजे, लवचिक झाली पाहिजे. यासाठी सगळ्या टिप्स सहित ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ नीट बघा. पण सगळ्यात आधी साहित्य महत्त्वाचं, हो की नाही? अशाच खमंग, खुसखुशीत, चमचमीत, झणझणीत आणि गोडच गोड रेसिपीसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मधुरास रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव. खमंग अशी पाटवडी करण्यासाठी फोडणी पण तशी चुरचुरीत बसली पाहिजे. तेल तापवलेलं आहे 1 चमचा. यामध्ये सगळ्यात आधी मोहरी अशी मस्त चुटचुटली पाहिजे, म्हणजे फोडणी आपली खमंग बसली म्हणजे समजायचं. आता मोहरी छान चुटचुटली की यामध्ये जिरं, हिंग, लसूण मिरचीचा ठेचा मिसळूया. आता हा ठेचा करण्याकरता 4 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या खलबत्त्यामध्ये घेतल्या आणि चांगल्या कुटून घेतल्या. खूप बारीक कुटायची गरज नाही, हे असं आहे ना ओबडधोबडच ठेवायचं आणि 1 मिनिटभर हे परतून घ्यायचं. खमंग असा सुवास सरबळा. मिनिटभर होत आला. चला, लसूण आणि मिरची खमंग असं भाजून झालं. आता यामध्ये हळद मिसळायची. चला, आता फोडणी खमंग झाली. आता यामध्ये हे घालूयात बेसनचं मिश्रण. तर इथे मी काय केलं, 1.5 कप बेसन घेतलं. वाटीचं प्रमाण घेतलं, काही हरकत नाही. 1.5 कप बेसन असेल तर त्याला 2 कप पाण्याचा वापर केला. बेसन व्यवस्थित चाळून घेतलंय, म्हणजे त्या बेसनमध्ये ज्या गुठळ्या आहेत त्या ना मोडल्या जातात. गुठळ्या मोडणं फार गरजेचं आहे आणि छान असं सरसरीत पीठ करायचं. आता हे पीठ या फोडणीमध्ये हे पीठ घालायचं आणि पीठ घालून झालं की हे लगोलग मिसळून घ्यायचं. यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीरही. बेसन एकदा का कढईत घातलं ना, ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे. हे अजिबात मिश्रण इकडे तिकडे सोडून जायचं नाही. एकसारखं मिसळत असं ढवळत राहायचं. अगदी 2 मिनिटात ना याचा घट्ट गोळा होतो. चला, अगदी आहे ना 2-3 मिनिटच झाले आणि याचा घट्टसर गोळा तयार आहे. व्यवस्थित असं हे एकजीव झालंय. आता यावर ना झाकण ठेवूयात. झाकण ठेवून अगदी मंद आचेवर 5 ते 7 मिनिटं तरी वाफवून काढणं गरजेचं आहे. बेसन आहे ते कच्चं लागेल. जर नाही शिजवलं तर वडी थापली पण नीट जाणार नाही, अशी गिळगिळ लागेल. त्यामुळे ही स्टेप मिस नका करू. जवळपास 7 मिनिटं झाले. मंद आचेवर अगदी छान शिजवून घेतलं. वा, आता गॅस बंद करते. बघा, छान शिजलंय. चकाकी देखील मस्त आली याला. वा वा, परफेक्ट झालेलं आहे. चला, आता इथे 10 इंच व्यासाची डिश आहे. त्याला हे असं फुसफुस करून घेऊ, म्हणजे तेल लावून घेऊ, ग्रीस करू, म्हणजे वडी आहे ना सुटायला मदत होईल, ताटाला चिकटून नाही बसणार. मधुराज रेसिपी club.com वरून तुम्ही हे खरेदी करू शकता. अगदी महत्त्वाची टीप आहे, हे मिश्रण गरम गरम असतानाच थापायला घ्यायचं. थंड झालं ना हे मिश्रण तर अजिबात थापलं जात नाही आणि त्याच्या वड्या नीट पडत नाही. त्यामुळे गरम गरम लगेच काढून घ्यायचं. हे बघा, गरम असतानाच पटकन हे काढायचं. आणि लगोलग हाताने किंवा अशी एखादी वाटी घ्यायची आणि हे एकसारखं पसरवून घ्यायचं. पटापट करायची ही प्रोसेस, नाहीतर ना वडी हवी तशी होत नाही. आता हे गरम गरम थापून झालं. सुकं किसलेलं खोबरं असं भुरभुरते. ओलं जरी केलं वापरलं तरी काही हरकत नाही, त्याचीही चव छान लागते. पण मला सुकं पण तितकंच आवडतं. थोडेसे पांढरे तीळ, चव छान लागते पाटवडीमध्ये असे पांढरे तीळ पेरले की. आणि अर्थातच कोथिंबीर
आणि हे छान थापून घ्या म्हणजे ते सुटणार नाही वडी पाडल्यावर. चला आता हे मिश्रण हलकंसं थंड करून घेऊया. चला आता वड्या पाडून घेऊया. कुठलीही वडी करताना ना त्या ताटलीचा ट्रेचा असा मध्यभाग घ्यायचा कट करून, म्हणजे मग वड्या आहेत ना छान आकाराला एकसारख्या होतात. सुरी आपलीच आहे मधुराज रेसिपीची. मधुराज रेसिपी club.com वर खरेदी करू शकता. जिथे ना असं फाईन कट एक्सपेक्टेड आहे, केक आहे, वडी आहे, बर्फी आहे, बघा छान असं एकसारखं फाईन लाईन येते याला. आता हे तुम्ही हव्या त्या आकारामध्ये वड्या पाडून घेऊ शकता. मी इथे डायमंड शेप पाडते. चला वड्या छान पाडून झाल्या. आता काढून बघूया. वा बघा एकूण एक वडी छान सुटते आणि कमाल झाली. मस्त अशा लवचिक होतात, आकारालाही परफेक्ट होतात आणि अशा दडदडीत होत नाहीत. या बघा वड्या मस्त अशा मऊ लवचिक आणि खाताना अजिबात घशामध्ये दाटणार नाहीत. या वड्या इतक्या मस्त होतात. आकारही काय सुरेख आलाय बघा. वडीचे तुकडे अजिबात पडत नाहीत. एकूण एक वडी अशी छान निघते. पाटवडी इथे तयार आहे. पाटवडी आहे ना दिवसभर अशी टिकणारी गोष्ट नाही. म्हणजे सकाळी केली तर दुपारपर्यंत ती संपली पाहिजे, दुपारी केली तर संध्याकाळपर्यंत. बेसन आहे ते पटकन आंबूस होतं, त्यामुळे पाटवडी काही ठिकाणी म्हणतात. लगोलग करायची, लगोलग खायची. पुन्हा भेटूया. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.